लातूरच्या ट्यूशन एरियाच्या अगदी जवळ 6000 स्क्वेअर फूटमध्ये स्वतंत्र बंगला विक्रीसाठी आहे। 60 बाय 100 या प्लॉटची साईज आहे आणि समोरच्या बाजूला 40 फूट साईजचा मोठा रोड आहे। एंट्रीसाठी 2 मोठे गेट आहेत आणि चारही बाजूला पूर्णपणे कंपाऊंड केलं आहे। 7 पाणी एन लेआउट सँक्शनची प्रॉपर्टी आहे। या बंगल्याचे बांधकाम 2600 स्क्वेअर फूट जागेमध्ये करण्यात आलं आहे। बंगल्याच्या चारही बाजूला मोकळी जागा सोडण्यात आली आहे आणि समोरच्या बाजूला भरपूर मोठा ओपन स्पेस सुद्धा सोडण्यात आला आहे। या ठिकाणी जी मोकळी जागा आहे त्याच्या आजूबाजूला पूर्णपणे सुंदर अशी झाडे लावली आहेत। या ठिकाणी पत्र्याचे जे कन्स्ट्रक्शन केले आहे ते संपूर्ण कन्स्ट्रक्शन काढून तुम्हाला मोकळी जागा करून दिली जाईल। या ठिकाणी ही सुंदर अशी झाडे सुद्धा आपण पाहू शकता। या बाहेरच्या ओपन स्पेस मध्ये समोर कॉमन टॉयलेट आणि बाथरूम आहे। या बाथरूम मध्ये या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा सेटअप बसवण्यात आला आहे। या टॉयलेट आणि बाथरूमचे सुद्धा काम अतिशय चांगल्या क्वालिटीमध्ये करण्यात आलं आहे। हा बंगला महानगरपालिकेच्या हद्दीत आहे, त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा नळ आहे। या ठिकाणी पाण्याचा बोरवेल आणि पाण्याचा हौद आहे। पाठीमागच्या बाजूला धुणी व भांडी धुण्यासाठी जागा सुद्धा सोडण्यात आली आहे। आता आपण हा संपूर्ण बंगला मधल्या बाजूने कसा आहे ते पाहणार आहेत। या ठिकाणी घराचं मेन गेट आपण पाहू शकता। हा बंगला 4 BHK पूर्णपणे फर्निचर केलेला एकदम लक्झरी बंगला आहे। या ठिकाणी आपण सुरुवातीला मोठ्या साईजचे देवघर पाहू शकतात। या देवघरातून आपण डायरेक्ट डायनिंग एरियामध्ये सुद्धा जाऊ शकतात। या ठिकाणी डायनिंग एरियाकडे जाणारा दरवाजा आहे। देवघराच्या या बाजूला या घराचा मोठ्या साईजचा हॉल आहे। या ठिकाणी मेन दरवाजा खूपच सुंदर आणि एकदम चांगला बसवण्यात आला आहे। हॉलची साईज अतिशय मोठी आहे। हॉलमध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स, वरच्या बाजूला आकर्षक असा कलर, वरच्या बाजूला POP आणि त्यामध्ये सुंदर अशी लाईट फिटिंग केली आहे। हॉलमध्ये टीव्ही, सोफा सेटसाठी सेपरेट जागा दिल्या आहेत। बंगल्यामध्ये खूपच सुंदर आणि आकर्षक अशी सजावट सुद्धा केलेली आपण पाहू शकतात। हॉलच्या अगदी बाजूला डायनिंग एरिया आहे। या ठिकाणी पूर्णपणे फर्निचर केलेलं आहे। हा बंगला लातूरच्या सर्वात प्राईम लोकेशनला आहे आणि खूपच सुंदर आणि एकदम लक्झरी बंगला आहे। या ठिकाणी सुंदर असे वॉश बेसिन आणि त्याच्या खालच्या बाजूला केलेलं आपण फर्निचर सुद्धा पाहू शकतात। या बाजूला या बंगल्यामधील किचन आहे। किचनची साईज सुद्धा एकदम मोठी असून किचनमध्ये व्हेंटिलेशनसाठी मोठ्याशा खिडक्या आहेत। तसंच संपूर्ण किचनमध्ये पूर्णपणे फर्निचर केलेलं आपण पाहू शकतात। किचनमध्ये फ्रीजसाठी जागा आहे आणि सामान ठेवण्यासाठी कपाट सुद्धा बनवले आहेत। किचनच्या एकदम बाजूला एक स्टोर रूम आहे, ज्यामध्ये वॉश बेसिन आहे आणि वरच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी फर्निचरमध्ये कपाट सुद्धा बनवले आहेत। किचनच्या पाठीमागे धुणी व भांडी धुण्यासाठी पॉइंट आहे। या बंगल्यामध्ये 4 बेडरूम आहेत, त्यापैकी 3 बेडरूम ह्या मास्टर बेडरूम आहेत आणि 1 बेडरूम ही चिल्ड्रन बेडरूम आहे। या ठिकाणी आपण ही पहिली मास्टर बेडरूम पाहू शकतात। या बेडरूमला सुद्धा पूर्णपणे फर्निचर करण्यात आलं आहे। रूममध्ये मोठ्या साईजचा कॉट आहे, स्टडी टेबल आहे, सामान ठेवण्यासाठी फर्निचरमध्ये कपाट आहेत आणि टीव्हीचा सुद्धा पॉइंट बनवण्यात आला आहे। या रूमला अटॅचच्या बाजूला बाथरूम आहे। या बाथरूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून बाथरूमला खूपच सुंदर आणि एकदम चांगलं बनवण्यात आलं आहे। हा बंगला गजानन नगर ठाकरे चौकामध्ये आहे। या बंगल्यापासून ट्यूशन एरिया फक्त 500 मीटर अंतरावर आहे। देशी केंद्र शाळा, राजस्थानी शाळा आणि विवेकानंद हॉस्पिटलच्या अगदी पाठीमागच्या बाजूला हा बंगला आहे। या बंगल्यामधील ही दुसरी मास्टर बेडरूम आहे। यामध्ये सुद्धा फर्निचरमध्ये कपाट, कॉट व इतर साहित्य बसवण्यात आलं आहे। वरच्या बाजूला POP सुद्धा आहे। या बंगल्यापासून अशोक हॉटेल फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। या ठिकाणी रूमला अटॅच असलेली बाथरूम आपण पाहू शकतात। बाथरूमला सुद्धा खूपच सुंदर आणि एकदम चांगलं बनवलं आहे। याच्या बाजूला या मजल्यावरील कॉमन बाथरूम आहे। ही बाथरूम सुद्धा खूपच सुंदर आणि एकदम चांगली बनवली आहे। या बाजूला या बंगल्यामधील तिसरी बेडरूम आहे। तिसरी बेडरूम ही चिल्ड्रन बेडरूम आहे। या सुद्धा रूमची साईज एकदम मोठी आहे। फर्निचरमध्ये कपाट व इतर साहित्य बनवलं आहे, तसंच स्टडी टेबल आहे। या बंगल्यामध्ये पायऱ्याही बाहेरून आहेत। पायऱ्यांवरून वर येताच या बंगल्यामधील आपल्याला चौथी बेडरूम पाहायला मिळते। ही चौथी बेडरूम सुद्धा मास्टर बेडरूम आहे। या सुद्धा बेडरूमची आपण या ठिकाणी अटॅच असलेली बाथरूम पाहू शकतात। या बाथरूमचा वापर याने स्टोर रूम म्हणून करतात। या बाजूला आपण चौथी बेडरूम पाहू शकतात। या सुद्धा रूमची साईज एकदम मोठी असून रूममध्ये गरजेच्या सर्व सुविधा दिल्या आहेत। या बंगल्याच्या चारही बाजूला पूर्णपणे सुशिक्षित आणि एकदम VIP अशी वस्ती आहे। हा बंगला ट्यूशन एरियातील निलंगेकर हॉस्पिटलच्या अगदी पाठीमागच्या बाजूला आहे। या बंगल्याला विकत घेण्यासाठी आणि या बंगल्याच्या अधिक माहितीसाठी प्रॉपर्टी मालकांचे नाव, त्यांचा मोबाईल नंबर, प्रॉपर्टीचं Google लोकेशन आणि प्रॉपर्टीची किंमत या सगळ्याच गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये दिल्या आहेत। त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।